राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा झालेली आहे आणि नाशिकमधला विदित गुजराती हा देखील बुद्धिबळ खेळाडू याला देखील अर्जुन पुरस्कारानं तो सन्मानित होणार आहे। त्याची देखील निवड झालेली आहे। विदितचे कुटुंबीय आता माझ्यासोबत आहे। त्याचे वडील, आई आणि बहीण हे सगळे विदितचे कुटुंबीय माझ्यासोबत आहे। खरं तर त्याचा प्रवास आणि आत्तापर्यंतचा प्रवास या सगळ्या यशामागे या कुटुंबाचा देखील मोठा वाटा आहे। खरं तर मी पहिल्यांदा त्याच्या वडिलांकडे जाईल। तुमचे पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन। कसं वाटतंय आज विदितला अर्जुन पुरस्कार मिळतोय? त्याचं खरं तर या सगळ्यांमध्ये आजपर्यंतचा प्रवास कसा होता आणि आजपर्यंतच्या प्रवासामध्ये फॅमिली म्हणून तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट केला? मी तर असं म्हणेल की त्याचं आपण म्हणतो की आज त्यांनी जो मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ मिळालं। अर्जुन पुरस्कार म्हणजे तुम्ही केलेल्या मेहनतीवर शिक्कामोर्तब होतं आणि जे गव्हर्नमेंटकडून केलं जातं। तर हा जो प्रवास होता हा काही छोटा मोठा नव्हता। तो वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांनी सुरू केलं आणि आज तो सातत्याने तो त्याच्यामध्ये कामगिरी करत होता, त्याची मेहनत घेत होता। फॅमिली म्हणून आम्हाला जेवढं सपोर्ट करता आलं तेवढं करत होतो। कोचेस त्याला चांगले लाभले होते, त्याला मेंटर अभिजित कुंटे सारखे पण लाभले होते, त्यांना अनुप देशमुख सर सारखे सुद्धा मेंटर लाभले होते। तर यामुळे त्याचा जो प्रवास होता तो त्याला त्याच्या मेहनतीला खरं एक रूप मिळालेलं आहे आणि सब्र का फल मिठा होतं आहे आपण म्हणतो की जे अगोदर मिळायला पाहिलं होतं पण ठीक आहे, उशिरा जरी मिळालं पण तिचं ते चीज झालं असं आम्हाला वाटतं आहे। सर, खरं तर तुम्ही डॉक्टर आहात, मॅडमही डॉक्टर आहात। या सगळं फॅमिली बघून किंवा त्याचे छंद जोपासणं, शिक्षण एका बाजूला होतं, अगदी 6व्या वर्षापासून तो बुद्धिबळ खेळत होता। असं असताना या सगळ्या गोष्टींनी तुम्ही कशा पद्धतीनं त्याला या सगळ्या त्याच्या खेळाकडे लक्ष दिलं किंवा त्याला आजपर्यंत सपोर्ट केला? ते तर फार अवघड होतं। म्हणजे खरं सांगायचं म्हणजे माझं एक 10 बेडचं हॉस्पिटल होतं, मी आणि मॅडम बसत होतो आणि त्यावेळेस विदित चांगली प्रगती करत होता आणि विदितची लहान बहीण ही त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर ती पण शाळेत जात होती आणि त्यावेळेस तो प्रत्येक वेळेस काही ना काही फार चांगली कामगिरी करत होता। आता असं असतं की जर तुम्हाला बुद्धिबळ पुढे जायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या टुर्नामेंट खेळाव्या लागतात आणि चांगल्या कोचेसचं मार्गदर्शन लावावं लागतं आणि प्रत्येक वेळेस तो लहान होता तर प्रत्येक वेळेस त्याच्याबरोबर त्याला आईला पाठवावं लागायचं आणि त्याच्याबरोबर लहान असल्यामुळे आईबरोबर ती म्हणजे छोटी मुलगी ती माझ्याकडे राहू शकत नव्हती कारण मला हॉस्पिटल सांभाळावं लागत होतं। तर तिला शाळा बुडवून ती पण आईबरोबर विदितच्या बरोबर राहत होती। पण त्यावेळेस तो भयंकर खर्चिक होता। प्रत्येक वेळेस तुम्हाला पेरणी करावं लागते, तसा पैसा ओतावा लागत होता। तुमच्या प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च, सर्व काही ट्युशनचा खर्च म्हणजे एक प्रकारे जो कोचेसचे फीज वगैरे तो एकदम अवघड होता। म्हणजे असं वाटायचं काही वेळेस की आता काय करायचं म्हणून, पण तो काय करायचा की प्रत्येक वेळेस बक्षीस घेऊन यायचा, नॅशनल लेवलवर तो चॅम्पियन बनायचा। तर अशा वेळेस मग आम्हाला सुचलं की नाही आपण काही पण करू, त्याला आहे ना जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा आपण करू। फायनान्शियल सपोर्ट त्यावेळेस म्हणजे चेस प्लेयरला असं वलय नव्हतं की महाराष्ट्रातून कोणी असं कॉर्पोरेट लेवलला कोणी येऊन त्याला सपोर्ट करेल। परंतु तो ज्यावेळेस ग्रँडमास्टर होण्याच्या स्थितीत होता त्यावेळेस त्याचे 13 वेळेस नाव हुकले आणि त्याच्या अगोदर 6 महिन्या अगोदर मग आम्ही अभिजित कुंटेंना सरांना भेटलो होतो। मग अभिजित कुंटे ॲज अ मेंटर प्लस लक्ष जे होते फाउंडेशन त्यांनी फायनान्शियल सपोर्ट दिला। व्लादिमीर सारखे चांगले कोचेस आणले आणि त्याच्यामुळे त्याला 6 महिन्यातच ग्रँडमास्टर जो नाम 13 वेळेस हुकला होता तो त्याला साध्य झाला आणि मग वयाच्या 18व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला। तर त्यानंतर त्यांनी बाहेर जाऊन म्हणजे परदेशात जाऊन कोचिंग पण घेतलं, वेगवेगळ्या टुर्नामेंट खेळला आणि त्यांनी एक पुढचा टप्पा गाठला तो म्हणजे 27चा, ज्याला आपण म्हणतो की सुपर ग्रँडमास्टर। आणि तो जो आपल्या विश्वनाथन आनंद सर आहे त्यावेळेस ते 23व्या वर्षी आणि काही महिने होते, त्याच्यापेक्षा कमी वयामध्ये विदितने तो गाठला होता। त्याच्या अगोदर विदितने वर्ल्ड चॅम्पियन अंडर 14 त्याच्या लेवलमध्ये, त्यानंतर ज्युनियरमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालं होतं, त्यानंतर एशियनमध्ये त्यांनी पदके आणली होती। पण त्यानंतर 20व्या वर्षी 2020मध्ये ज्यावेळेस कोविडची लाट होती त्यावेळेस ऑनलाईन टुर्नामेंट सुरू झालं ते आणि त्या ऑनलाईन टुर्नामेंटमध्ये तो आपल्या इंडियाचा तो कॅप्टन होता आणि त्या कॅप्टन्सीमध्ये
आपल्या इंडियाला गोल्ड मेडल मिळालं. ते पहिल्यांदा ऑनलाईनमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं. त्यावेळेस ऑफलाईन नव्हती झाली त्या 2 वर्षासाठी. आणि त्यानंतर आत्ता ऑलिम्पियाडमध्ये 2024मध्ये परत त्यांनी गोल्ड मेडल आणलं. आपल्याला इंडिया टीमला गोल्ड मेडल मिळालं. विदित त्या टीमचा सदस्य होता. आणि परत आता पुढच्या महिन्यात उझबेकिस्तानला ऑलिम्पिक टुर्नामेंट होणार आहे चेसच्या, ज्याच्यामध्ये 190 देश सहभागी होतात. तर त्याच्यामध्ये पण विदित सहभागी होणार आहे. नक्कीच विदितच्या आई देखील माझ्यासोबत आहे. ग्रँड मास्टर विदित गुजराती हे नाव जेव्हा त्याला लागलं आणि तुमच्या हातामध्ये ट्रॉफी आहे, काय या ट्रॉफीची आठवण आहे? पहिली प्रतिक्रिया नेमकी काय असेल? अर्जुन पुरस्कारानं त्याचा सन्मान होतो. हा जो ट्रॉफी आहे ते अंडर-11 नॅशनल चॅम्पियनशिपची ट्रॉफी. हा ट्रॉफी म्हणजे मिळणं त्या काळामध्ये ना, महाराष्ट्रामधून जाऊन नॅशनल चॅम्पियन बनणं तो फार डिफिकल्ट प्रवास होता. आणि मधले तो काय झाला होता की 2 राऊंड हारला होता. तो तेव्हा थोडीशी असं वाटत होतं का आता काही खरं नाही आहे. तर तेव्हा जसं सरांनी सांगितलं की अनूप सर होते, तर अनूप सरांनी आल्यानंतर काय म्हणे, काही नाही तू हळूहळू टप्पा चढ, तू होऊन जाईल चॅम्पियन. आणि त्या दिवशी चॅम्पियन होऊन तो आला. हा ट्रॉफी घेऊन आला, अंडर-11 नॅशनल चॅम्पियनशिपची ट्रॉफी. म्हणजे हा म्हणजे मला अविस्मरणीय सण का बरे का तो आला, सगळं वस्तू माझ्या हातात दिली आणि मी डोळ्यातून धसं रडायला लागली. तर म्हणे, मग त्याचा मित्र येऊन सांगतो की मम्मी लोकांना काय हारलं तरी रडतात आणि जिंकलं तरी रडत असतात. आजही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, खरं तर आनंद अश्रू आहेत. येस, म्हणजे हा खूप मोठा प्रवास आहे आणि त्यांनी खूप कष्ट केले. सगळे फॅमिलीचा साथ होता, बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट जर्नी. म्हणजे प्रत्येक वेळी फॅमिलीला सर्व सोडून जायचं आणि तो जो GMचे 13 नॉर्म तो मिस झाले, तेव्हा त्याची मेंटल स्थितीला मॅनेज करायला म्हणजे आम्ही ॲज अ मेडिकोज आम्ही प्रॉपरली मॅनेज केले. पण काही वेळा आई म्हणून वाटायला लागतं की आता बस झाला असं. आणि आज त्याला चीज झाली, त्याचं मला कौतुक वाटतं. खरं तर इतक्या मोठ्या पुरस्कारांचा सन्मान होतोय. राज्याचा देखील नावलौकिक आहे. 2 राज्यामध्ये जे बुद्धिबळ खेळाडू आहे त्यामध्ये विदित एक आहे. खरं तर हा प्रवास सुरू होता, लहानपण त्याचं नेमकं कसं होतं? तो शाळेमध्ये नेमका कसा होता? आजपर्यंतचा प्रवास. लहान महिने अभ्यासात तो फार हुशार होता. पण त्याचं काय व्हायचं का दरवेळी टुर्नामेंट मिस व्हायची, अभ्यास मिस व्हायचा. मग तो आहे ना, म्हणजे ॲज अ पॅरेंट आम्ही दरवेळी जाऊन शाळेत रिक्वेस्ट करणं किंवा त्याचे जर्नल कंप्लीट करणं किंवा त्याचे पुस्तकं आणणं, हे सगळं तुम्ही करत. करणं भागच होतं. कारण तो इतकं चांगलं चेसमध्ये करत होता. आणि कॅन्डिडेटसारखी जी टुर्नामेंट आहे त्याच्यात क्वालिफाय होणं, तो म्हणजे आम्ही विचार पण करू शकत नव्हतो. तर 2 वर्षापूर्वी तो क्वालिफाय झाला आणि त्याने खूप चांगली मेहनत पण केली. इथे कॅम्प पण ऑर्गनाईज झाला आणि कॅनडाला जाऊन खेळला आणि खूप सुंदर खेळ झाला. आणि आज अर्जुन अवॉर्ड एक टप्पा आम्हाला मिळाला. 25 वर्षाच्या जे म्हणतात ना साधनाला फळ मिळालं असं म्हणू शकेल मी. खरं तर हा प्रवास होता. एका बाजूला त्याचं शिक्षण सुरू होतं, तो खेळही त्या ठिकाणी उत्कृष्टपणे खेळत होता. नातेवाईकांचं अशा वेळेस तुम्हाला काय सांगणं असायचं? शाळेतल्या शिक्षकांचं काय सांगणं असायचं? खेळ एका बाजूला होता, मात्र शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आपण बघतो. नाही, शाळेला मग मी टीचर्सला कॉन्फिडन्स द्यायची की तो करेल आणि मी करून घेईल, त्याची तुम्ही काळजी नका करू, मला एवढी सुट्टी लागते एवढी सुट्टी द्या. आणि म्हणजे 10वीचा प्रवास होता तेव्हा. 10वीला 6 महिने त्याला शाळेत जायला मिळालंच नाही. 19 डिसेंबरला तो स्पोर्ट्स लाइटिंगला शाळेत गेला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा प्रवास अभ्यासाचा सुरू झाला. मग तो 3 महिने आम्ही मेहनत घेतली दोघांनी. आम्ही ना म्हणजे टीचर पण आतमध्ये शिकवायचे, मी बाहेर बसून राहायची की बाबा होऊन जाऊ दे त्याचा. आणि जेव्हा तो इथे टुर्नामेंट्स पण खेळत होता ना, तेव्हा मी ना त्याचा राऊंड झाला तरी मी सांगायची तू पहिले 2 टेबल बघ ते कशी खेळतात, त्यांचं काय आहे हे. मग आणि जेव्हा हारायचा तेव्हा त्याला मॅनेज करणं खूप अवघड व्हायचं. पण मी काय करायची की हट्टी आहे. हां, पण मी काय करायची, बाहेर स्टॉल्स लागायचे तर तिथे ना पुस्तकं आणून ठेवून म्हणजे गोळा करून ठेवायची की हा पुस्तक लागेल हा पुस्तक लागेल. मग आहे ना त्याला आहे ना तो हारला का काही करायची नाही, हात पकडून त्याला मी हे सांगायची, हे बघ हे एवढी पुस्तकं आहे, तू बघ ह्याला कोणती पुस्तक लागती. मग तो पुस्तकमध्ये रमून जायचा आणि मग तो
हे करायचं, विसरून जायचं आणि मग दुसऱ्या दिवशीची तयारी पूर्ण जोराने लागायची. पण माझी एक सवय होती की हे काय आहे, 3 लोकांचा ट्रायंगल आहे, पॅरेंट्स, कोच आणि स्टुडंट. तर मी काय म्हटली का हा तिन्ही ग्राफ प्रॉपरली वरती जायला पाहिजे. तर मी दरवेळी अनालाइज करायची, म्हणजे फायनान्शियलसाठी बाबांशी बोलायची की हे नाही असं करायला पाहिजे, आपण ते करायला पाहिजे, त्याला काय स्कोप द्यायला पाहिजे. आणि कोचशी पण मी कंटिन्यूस बोलत राहायची, सर हा अशी चूक केली तर त्यांनी का केली. आणि माझी सवय होती की मी आहे ना, जो प्लेयरशी तो खेळायचा, मोठे प्लेयरशी, तो ते हारला किंवा काही प्रॉब्लेम आली तर तो बोलतो का मी का हारलो. पण मी त्यांना जाऊन भेटायची हिला घेऊन की हे का बरं हारला, याची ब्लॅक करणं चूक होती का, व्हाईट करणं चूक होती का, ह्यानी कसं खेळायला पाहिजे. आणि त्याच्यावर मी सतत काम करत राहिली, कारण त्याच्याशिवाय सोपं नाही आहे, अनालाइज तर करावंच लागतो. आणि तो ट्रायंगल आम्ही बरोबर वाढत गेला आणि आजच्या याचा रिझल्ट आहे. नक्कीच मी पुन्हा त्याच्या वडिलांकडे जाईल. खरं तर विदितला घरापासून एक वारसा होता खेळाचा, त्याबद्दल नेमकं काय सांगा. नाही, आमच्याकडे ना म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस फिशरची मॅचेस होती 1972ला, त्यावेळेस आहे ना आमच्याकडं म्हणजे पूर्ण देशामध्ये वातावरण झालं होतं बुद्धिबळाचं. आणि त्यावेळेस आहे ना आम्ही जेव्हा वाचायचो, रोज आम्ही पेपर वाचायचो, त्याच्यामध्ये जे क्रीडा विशेष आहे त्याच्यामध्ये आम्ही रोज वाचायचो, कारण फिशरचे गेम्स आम्ही बघायचो त्यावेळेस काय होतं काय नाही. माझे दोन्ही बंधू, जे मोठे बंधू होते युनिव्हर्सिटी प्लेअर होते, लहान बंधू ते पण युनिव्हर्सिटी प्लेअर होते. तर तसं, आणि मी पण चेस खेळायचो, पण मी असं जास्त टुर्नामेंट नाही खेळायचो, पण चेस मला चांगलं अवगत होतं, चांगलं खेळायचो. पण मी जास्त क्रिकेटकडे वळालो होतो. तर आमच्या घरामध्ये चेसचं वातावरण पहिल्यापासून आहेच. इतकंच काय की मी ज्या शाळेत शिकत होतो कोपरगावला, तर आमच्याकडं 4-5 मुलं यायची चेस खेळण्यासाठी, आणि ते मग आम्ही खेळायचो सर्वजण चेस. तर आमच्याकडे तो वारसा आहे चेस खेळण्याचा. पण त्यावेळेस एवढं गायडन्स नव्हता की चेस असं आपण वेगळा हे म्हणून ॲज ए प्रोफेशन म्हणून बघत नव्हतो. तर विजितकडे आम्ही हे लक्षात दिलं की आम्हाला त्यावेळेस समजलं की चेसची पुस्तकं असतात चेससाठी, आणि कोचेस पण असतात. मग आम्ही विदितची जिद्द बघितली, त्याचं पॅशन बघितलं, मग म्हटलं की आम्ही आता कमी मागे नाही हटायचं म्हणून. आणि देवाने चांगली बुद्धी दिली की नाही, त्याच्यात मागे तुम्ही उभे राहा. जेवढं आता याच्यामध्ये अडथळे फार आलेले आहे, परंतु ते तप असतात, 2 तप झाले त्यानंतर त्याला मिळालेले हे अर्जुन अवॉर्डचं यश आहे. पण त्याची मेहनत, आमची मेहनत आणि कोच आणि सर्व काही घडून आलं. नक्कीच आपण जर बघितलं तर विदितचे आई वडील माझ्यासोबत होते आणि त्याची बहीण देखील माझ्यासोबत आहे. ती या ठिकाणी आपल्याला हसताना पाहायला मिळते. तुझ्या हसण्यामागचंही कारण मला माहिती आहे, मात्र आजपर्यंत त्याचा महत्त्वाचा प्रवास, महत्त्वाचा टप्पा जो होता, आई आणि वडील एक टप्प्यापर्यंत त्याला मदत करत होते, मात्र जिथे कमी होतं तिथं तू त्याला मदत करत होती, त्याच्यापेक्षा लहानही आहे. हे सगळं होत असताना तू त्याला कशापर्यंत सपोर्ट करत होती, आणि आज त्याचं बोलणं झालंय का, ही सगळी न्यूज तुझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर? पहिले तर आज माझं बोलणं झालंय, आजच त्याच्यासाठी मी राखी आणली होती, आणि मी त्याला तेच बोलली की याच्यापेक्षा बेस्ट राखी, रक्षाबंधनचा गिफ्ट कोणचा असूच नाही शकत. नेहमी तो काही ना काही जिंकून देतोच, बट हा सगळ्यात मोठा आहे या क्षणी. आणि रिगार्डिंग की मी कसं सपोर्ट केलं, जसं एक फॅमिली करते. ॲक्च्युली चेस बघितलं तर हा फिजिकल स्पोर्ट्स नाही आहे, हा थोडा मेंटल स्पोर्ट आहे. बट ॲट द सेम टाईम तेव्हा सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट होऊन जाते, एस्पेशली इंडियन प्लेयर्सची. आणि त्यासाठी त्याला जी पण हेल्प, जे पण स्टेजवर लागली, पेरेंट्सची तर होतीच, बट त्यांचं पण करिअर होतं. तर जेव्हा मी ते नाही म्हणजे ते जाऊ नाही शकत होते, तेव्हा मी त्याला अकंपनाय करायची. आणि त्याला जसं जे हेल्प हवी होती सायकोलॉजिकली, नाहीतर त्याला काही पण प्रॉब्लेम असायचं, जेव्हा मी छोटी होती तेव्हा मला काही कळायचं नाही, तर तो जेव्हा हारून रडायचा मी पण रडून द्यायची. आणि नंतर जसं जसं मला कळालं की चेसमध्ये काय असतं, मेंटली किती इम्पॉर्टंट आहे, सायकोलॉजिकल, फिजिकल आहे, बट त्याच्यापेक्षा सायकोलॉजिकल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते जे घरचं व्यक्ती अकंपनाय करतो एक टुर्नामेंटमध्ये, त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्याचा खूप इम्पॉर्टन्स असतो. आणि ते मी सगळ्यात जास्त जेवढं देऊ शकली तेवढं दिलं त्याला. या तर त्याच्यामुळे तुझी खूपदा शाळाही त्या ठिकाणी दांडी असायची शाळेला. हे सगळं होत असताना तुलाही कुठेतरी आईवडिलांचा ओरडा मिळायचा, शाळेतून कुठेतरी हे व्हायचं, मग हे सगळं कसं मॅनेज करायची तू?
मी तर ॲक्च्युली 7th ग्रेडपर्यंत मी असं एक्सटर्नलच एक्झाम दिली, असं काही शाळेत तर गेली नाही आहे. बट मला असं वाटतं की वर्थ होतं जे आज आपल्याला रिझल्ट भेटतंय. इट वॉज नीडेड. आणि तेव्हा तर आधी काही कळायचं नाही की शाळेला एवढं इम्पॉर्टन्स आहे आणि जायला पाहिजे. आणि बाय द टाइम ते झालं बिकॉज पेरेंट्स सपोर्टिव्ह होते हे यासाठी की जर की मिस पण व्हायचं बट ते तेवढं एफर्ट घेऊन मला शिकवायचे करायचे. आणि आता तर मी दादाला सांगते तुझ्यामुळे हे झालंय, आता तू मला शिकव की कसं काय असतं. तर असं काही नाही आहे की लॉस खूप होता, ते तेव्हा नीडेड होतं. आणि आता त्याचं म्हणजे लोकांना आता असं वाटतं बट ही 25 इयर्सची जर्नी आहे. आणि चेस हा लास्ट 5 इयर्सपासून खूप वेल नोन झाला आहे बिकॉज ऑफ इंटरनेट आणि सोशल मीडिया. बट 20 इयर्स जे पहिलेचे होते जे सगळ्यात टफ होते बिकॉज ना फॅमिलीला माहीत आहे की याचं रूट काय आहे, कोणचा वे आहे, त्याच्यामध्ये काही आहे पण की नाही रिझल्ट, म्हणजे कसं जायचं, काय करायचं, ते एक एक स्टेप फाइंड करणं, त्याच्यात सपोर्ट करणं, आउट ऑफ द वे तो डिसिजन घेणं की हा नॉर्मल वे नाही आहे, हा थोडा वेगळा आहे, हा काय होईल काय नाही माहीत नाही, स्टील ते करणं वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तेव्हा तर गायडन्स काहीच नाही, कोच कुठे, आता तर सगळं ऑनलाईन भेटतं. बट जेव्हा काही नव्हतं तेव्हा हे सगळं केलं, ते खूप मोठी गोष्ट होती. अँड वर्थ आहे आता जे आहे ते. तर तो बाहेर जेव्हा खेळायला जायचा त्यावेळेस आई वडील वेळ देऊ नव्हते, तुला जावं लागायचं. तिकडचं वातावरण कसं असायचं, स्पर्धा देताना खेळताना त्याच्या मनात काय असायचं, आई वडिलांना मग तू हे सगळ्या गोष्टी कशा घडून आणायची? ॲक्च्युली एक एज नंतर असं होऊन जातं की पेरेंट्स आणि सिबलिंगमधला गॅप फिल करावं लागतं की मे बी तो बोलू नाही शकत, नाहीतर काय चालू आहे तो डायरेक्ट सांगणार नाही, कारण की विचार करतो की का बरं टेन्शन द्यायचं, का कसं हँडल करायचं. तर तो जो फिलिंग गॅप होता की त्याला काय वाटतंय, तो काय विचार करतोय, घरी किती सांगायचं किती नाही सांगायचं, कारण की दूर आहे तो, लांब देशात आहेत. आणि तिकडचा जर की एन्व्हायरमेंट विचारलं तर खूप टफ असतं. म्हणजे मेंटली पण इवन फूडचे खूप हाल होतात. जेव्हा तुम्ही व्हेजिटेरियन आहे तेव्हा तर खूप हाल होतात. आणि त्याचं सपोर्ट करणं, टाईमचं खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि चेसमध्ये 9 आवर्सचं स्लीप, झोप येणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जसं तुम्हाला माहिती एक्झाम असते तर झोप पण नाही येत. ते झोप येणं, नंतर फूड टायमावर द्यायचं त्याच्या हिशोबाने, म्हणजे त्याला काय लागतं. सगळा डाएट प्लॅन तुझाच असायचा, आईपेक्षा तू जास्त त्याच्याजवळ? हो, म्हणजे तेव्हा तिकडे जाऊन तर आपल्यालाच प्रिपेअर करून त्याला द्यावं लागतं, कारण की सगळं अवेलेबल नसतं. अँड जे घरचं फूडचं, म्हणजे एक एक महिना राहतोय तुम्ही, घरचा जो फूड आहे तोच इम्पॉर्टंट असतं. तर ते हेल्प करणं, फूड, स्लीप, त्याला इवन काय क्लोथ्स घालायचे ते पण माहीत नाही, ते काढून ठेवणं. मग घरी तो काहीच नाही, घरी हे सांगून दे, मॅनेजरला हे करून दे, बाकी जे पण कम्युनिकेशन आहेत ते पूर्ण मी फिल करायची बेसिकली गॅप. आज मग इतका मोठा क्षण आहे तुझ्यासाठी, संपूर्ण फॅमिलीसाठी, काय नेमकं त्याला सांग? खूप प्राऊड फिलिंग आहे. म्हणजे दादाची तर मेहनत आहेच, मॉम डॅडला पण मी पाहिलंय की करिअर सॅक्रिफाईस करून किती त्यांनी केलं आहे या पूर्ण टुर्नामेंटसाठी, म्हणजे पूर्ण अचीवमेंटसाठी. अँड प्राऊडपेक्षा बेस्ट वर्ड तर मला माहीत नाही आता काय. आणि वर्थ होतं जे पण आहे, जेवढं वेट केलं आहे त्याच्यासाठी. सो ही जीत पूर्ण गुजराती फॅमिलीची आहे. अँड मी तिच्यासाठी खूप खुश आहे. म्हणजे मला असं वाटतं की तो भेटायलाच, म्हणजे आम्ही खूप वेट केलं आहे याच्यासाठी, अवॉर्डसाठी. अँड आज भेटलंय तर इट्स व्हेरी व्हेरी स्पेशल डे असं. नक्कीच आपण जर बघितलं तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे आणि अर्जुन पुरस्कारानं खरं तर विधीतला त्या ठिकाणी सन्मान मिळतोय. कुटुंबाचा देखील आपण आनंद बघितला. कुटुंबातून एक मोठा सपोर्ट खरं तर त्याच्यासोबत होता. त्याच्या वडिलांचं एका बाजूला त्याच्यासोबतचं असलेलं कम्युनिकेशन, आईने दिलेली आजपर्यंतची त्याला तो सपोर्ट होता. बहिणीचं देखील एक मोठं त्या ठिकाणी त्याला पाठबळ मिळत होतं. खरं तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंबासोबत विधीतने केलेलं आजपर्यंतचा खेळ, यातून खरं तर हे त्याचं यश असल्याचं देखील ही प्रतिक्रिया गुजराती संपूर्ण कुटुंबाने आपल्याशी बोलताना मांडलेली आहे. एकूणच या सगळ्या खेळामध्ये विधीतला आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी खरं तर स्पर्धेमध्ये मिळत गेल्या, त्यामध्ये त्याचा खेळ आणि दुसरं म्हणजे त्याची फॅमिलीचा सपोर्ट, हेच खरं तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ज्या
ट्रायंगल आपण ज्याला म्हणतो त्याच्या आईने आपल्याला सांगितलं. कुठेतरी या गोष्टींचा देखील ताळमेळ हा कुटुंबाकडनं देखील होता आणि त्याच यशातून आणि या सगळ्या गोष्टींमधून या प्रवासातून आज विदित इथपर्यंत त्याच्या अर्जुन पुरस्कारापर्यंत पोहोचलेला आहे. विदितला देखील ABP माझाकडनं देखील खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.